नमस्कार मंडळी. बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज आपण बोलूया ययातीवर. वि.स. खांडेकरांची ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी. कथा तर बऱ्याच जणांना माहीत असेल. हो, पण आज आपण त्या कथेच्या म्हणजे त्या वरच्या थराच्या आत डोकावणार आहोत. त्या गाभ्याला हात घालणार आहोत जो आजही तितकाच महत्वाचा आहे. अगदी बरोबर. कारण ययाती ही केवळ महाभारतातल्या एका राजाची गोष्ट नाहीये. नाही. ती खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या एका युद्धाची कहाणी आहे. इच्छा आणि त्याग, सुख आणि समाधान या सगळ्या द्वंद्वांचा खांडेकरांनी मांडलेला हा एक कालातीत पट आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण आज पुढे काय झालं यावर नाही, तर हे सगळं का घडलं आणि याचा आजच्या काळात काय अर्थ आहे हे शोधणार आहोत. सुरुवातच करूया त्या दोन पात्रांपासनं ज्यांच्यामुळे ययातीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. देवयानी आणि शर्मिष्ठा. हो, कारण ही दोन पात्र म्हणजे केवळ दोन स्त्रिया नाहीत. त्या जगण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. अच्छा. दोन वेगवेगळी जीवनमूल्य आहेत. एका बाजूला आहे देवयानी, दैत्यगुरू शुक्राचार्यांची मुलगी. ती बुद्धीचं, तर्काचं आणि अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकार. तिच्यासाठी प्रेम, नाती हे सगळं म्हणजे एक हक्क आहे, एक अधिकार आहे जो तिने मिळवलाच पाहिजे. म्हणजे तिच्यात एक प्रकारची स्वामित्वाची भावना आहे, पॉझेसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो. अगदी. ययाती माझा आहे हा विचार तिच्या स्वभावाचा केंद्रबिंदू आहे. मग शर्मिष्ठा यापेक्षा इतकी वेगळी कशी आहे? शर्मिष्ठा म्हणजे अगदी याच्या उलट. ती म्हणजे भावना, समर्पण, त्याग. दैत्यराज वृषपर्वाची कन्या असूनही तिच्यात तो राजेशाही अहंकार नाहीये. तिच्यासाठी प्रेम म्हणजे अधिकार गाजवणं नाही, तर स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगणं आहे. देवयानी जर डोकं असेल तर शर्मिष्ठा हृदय आहे. आणि ययाती या डोकं आणि हृदयाच्या लढाईत सापडलेला एक सामान्य माणूस आहे. पण इथे मला एक विचार येतोय. आपण शर्मिष्ठेला त्यागाची मूर्ती म्हणतो, जे खरंही आहे. पण तिचा हा स्वतःला पूर्णपणे विसरून टाकणारा त्याग, तोही कुठेतरी टोकाचा नाही का? म्हणजे स्वतःचं अस्तित्वच पुसून टाकणं हे प्रेमाचं अंतिम स्वरूप असू शकतं का? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि खांडेकर यावर थेट भाष्य करत नाहीत, पण ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. देवयानीचा अहंकार जितका विध्वंसक आहे, तितकाच शर्मिष्ठेचा स्वतःकडे केलेला कानाडोळा तिला दुबळं बनवू शकतो का? बरोबर. दोन्ही टोकं आहेत. हो. आणि ययाती जो या दोन्ही टोकांमध्ये अडकला आहे, तो सामान्य माणसाचं प्रतीक आहे. त्याला देवयानीची बुद्धिमत्ता हवी आहे, पण शर्मिष्ठेचा निखळ आत्मिक प्रेमही हवा आहे. आणि या तिघांच्या नात्यात स्फोट होतो तो त्या बागेतल्या प्रसंगामुळे, जिथे देवयानी शर्मिष्ठेला विहिरीत ढकलून देते. हो. तो केवळ एक भावनिक उद्रेक नाहीये, तो एका विचारधारेने दुसऱ्या विचारधारेवर केलेला हल्ला आहे. अच्छा. अहंकार भावनेला दाबून टाकायचा प्रयत्न करतो. आणि त्याची शिक्षा म्हणून शुक्राचार्य शर्मिष्ठेला देवयानीची दासी बनवतात. आणि वरकरणे हा शर्मिष्ठेचा अपमान वाटतो. पण नियतीचा खेळ बघा, याच घटनेमुळे तिला ययातीच्या आयुष्यात प्रवेश मिळतो. ज्या घटनेने देवयानीला वाटलं की तिने शर्मिष्ठेला हरवलं, त्याच घटनेने तिच्या पराभवाची बीजं पेरली. आणि इथेच ययातीच्या मनातलं खरं द्वंद्व सुरू होतं. तो धर्म आणि कर्तव्याने देवयानीशी बांधला गेलाय, पण त्याचं मन शर्मिष्ठेकडे ओढ घेतंय. हे आकर्षण फक्त तिच्या सौंदर्याचं नाहीये, नाही का? मुळीच नाही. ते तिच्या स्वभावाचं आकर्षण आहे, तिच्या शांततेचं, तिच्या स्वाभिमानाचं. दासी असूनही ती मनाने राणीच आहे. आणि ययातीला तिच्या सहवासात एक अशी शांतता मिळते जी देवयानीच्या बुद्धिवादी आणि सतत काहीतरी मागणी करणाऱ्या स्वभावात मिळत नाही. बरोबर. आणि याच ओढीतून तो चूक करतो, तो मोहाला बळी पडतो आणि शर्मिष्ठेशी गुप्त संबंध ठेवतो. हे सत्य बाहेर आल्यावर जे घडतं तो या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. शुक्राचार्यांचा शाप. हो, पण तो शाप केवळ अकाली वृद्धत्वाचा नाहीये, तो त्याहून खूप खोल आहे. तो शाप म्हणजे ययातीच्या जीवनशैलीचा, त्याच्या निवडीचा थेट परिणाम आहे. म्हणजे तू तारुण्याचा भोगाचा गैरवापर केलास, मग आता ते तुझ्याकडून काढून घेतलं जाईल. हा त्याचा खरा अर्थ आहे. हा एक प्रकारे निसर्गाचा नियमच आहे ना. हो, खरे. जेव्हा तुम्ही एका गोष्टीचा अतिरेक करता, तेव्हा तिची किंमत तुम्हाला मोजावीच लागते. तो शाप म्हणजे ययातीच्या कर्माचं फळ आहे. आणि ही किंमत मोजायला ययाती तयार नाही. इथेच तो एक अशी मागणी करतो जी वाचकावाला हादरवून सोडते. बरोबर.
तो आपल्या मुलांना त्याचं म्हातारपण स्वीकारून तारुण्य मागतो. ही फक्त जगण्याची इच्छा नाहीये, नाही. ही तर भोगाची अतृप्त लालसा आहे. हो. आणि इथे मला आजच्या काळाशी खूप जवळचा दुवा दिसतो. याला मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला, हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतात. हेडॉनिक ट्रेडमिल. आपल्याला वाटतं की पुढची एखादी गोष्ट मिळाल्यावर आपल्याला कायमचं सुख मिळेल. पण ते सुख मिळतं, क्षणभर टिकतं आणि आपण पुन्हा मूळ पदावर येतो. मग त्याहून मोठ्या सुखाची आस लागते. ययाती याच ट्रेडमिलवर धावत आहे. वाव, ही तुलना खूपच अचूक आहे. त्याला वाटतं की आणखी भोग घेतल्यावर त्याची तृप्ती होईल. पण तसं होत नाहीये. आणि त्याचे 4 मुलगे नकार देतात. पण धाकटा मुलगा पुरू तयार होतो. पुरूचं हे पात्र म्हणजे निरपेक्ष त्यागाचं शिखर आहे. हो, आणि तो वडिलांना त्यांचं तारुण्य देतो खरा, पण देताना एक इशाराही देतो. आणि तो इशाराच या कादंबरीचं सार आहे. अगदी. पुरू म्हणतो, पिता, तुम्ही अनुभवा, पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक भोगाचा शेवट हा दुःखातच होतो. हे केवळ एक वाक्य नाहीये, ते एक शाश्वत सत्य आहे. तो ययातीला स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची संधी देतोय. बरोबर. पुरूचं तारुण्य घेऊन ययातीचा दुसरा डाव सुरू होतो. तो आता उघडपणे म्हणतो की तो भोगातूनच सत्याचा शोध घेणार आहे. पण इथेच खरी गंमत आहे. हो ना, तो जेवढा सुखाच्या मागे धावतो तेवढा तो आतून पोकळ होत जातो. खांडेकरांनी इथे एक काय अप्रतिम उपमा वापरली आहे. कोणती? ते म्हणतात, वासना म्हणजे समुद्राचं खारं पाणी. अच्छा. कितीही प्या, तहान वाढतच जाते. ययाती सोबत तेच होतं. राजमहाल, ऐश्वर्य, सौंदर्य सगळं काही त्याच्या पायाशी आहे, पण आत एक भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हो, आणि मग त्याला तो प्रश्न पडतो जो ह्या प्रवासाची दिशा बदलतो. जे हवं होतं ते सगळं मिळालं तरी मी रिकामा का वाटतोय? हा प्रश्न म्हणजे त्याच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात आहे. हीच त्याच्यातील बदलाची पहिली ठिणगी आहे. कारण आत्तापर्यंत तो उत्तरं बाहेर शोधत होता. आता पहिल्यांदाच त्याने आत डोकावून पाहिले. त्याला जाणवतंय की सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही. ती एक आतून उमलणारी अवस्था आहे. पण केवळ या एका जाणीवेने तो बदलत नाही. त्याला काही धक्के बसतात. जसे की एका साधूचा उपदेश त्याला मिळतो की खरा आनंद भोगांमध्ये नाही तर इच्छा जिथे संपतात तिथे आहे. त्याला पुरूच्या त्यागाची आठवण येते आणि अपराधीपणाची तीव्र भावना त्याला घेरते. आणि शर्मिष्ठेचा तो प्रश्न. हो, शर्मिष्ठेने कधी काळी विचारलेला प्रश्न त्याच्या मनात घुमत राहतो. कधीतरी स्वतःच्या आत डोकावून पाहिलंस का? या सगळ्या गोष्टी मिळून त्याला त्याच्या पोकळपणाची जाणीव करून देतात. आणि मग तो निर्णय घेतो जो त्याच्या पराभवासारखा वाटतो, पण खरं तर तो त्याचा पहिला विजय असतो. बरोबर. तो पुरूला बोलवतो आणि पहिल्यांदाच प्रांजळपणे कबूल करतो. तो म्हणतो, हे तारुण्य आता मला ओझं वाटतंय. मन रिकामच राहिलं. मला माझं म्हातारपण परत हवंय. हे एक प्रकारची शरणागती आहे. हो, सत्यापुढे पत्करलेली शरणागती. आणि पुरूची प्रतिक्रिया त्यावेळी खूपच प्रगल्भ आहे. खूप. तो त्याला दोष देत नाही. तो शांतपणे म्हणतो, भोगातून आलेला थकवा आणि उदासी हीच ज्ञानाची सुरुवात असते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा कडेलोट अनुभवतो तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी येते. ययातीचा थकवा शारीरिक नाही, तो आत्मिक आहे. आणि तोच त्याला शहाणपणाकडे घेऊन जातो. म्हातारपण स्वीकारल्यावर ययातीला काय मिळतं? त्याला शांतता मिळते. अनपेक्षित शांतता. कारण आता धावण्याची, मिळवण्याची, सिद्ध करण्याची गरज संपलेली आहे. त्याच्या मनात अनासक्ती निर्माण होते. आणि तो राजसिंहासनाचा त्याग करतो. हो, पुरूला राजा बनवून अरण्यात निघून जातो. पण कथा इथे संपत नाही. म्हणजे खरा त्याग तर अजून बाकी होता. राज्याचा त्याग पुरेसा नव्हता का? नाही. अरण्यात गेल्यावर त्याला एक ऋषी भेटतात आणि ते त्याला एक भेदक प्रश्न विचारतात. कोणता? राजा, तू राज्य सोडलंस, पण तुझं मन अजून राज्य करतंय का? आणि ययातीला साक्षात्कार होतो. खरा त्याग वस्तूंचा नसतो. खरा त्याग आतल्या वासनांचा, अहंकाराचा आणि आठवणींचा करायचा असतो. आणि तिथेच त्याची भेट बदललेल्या देवयानीशी आणि अधिक स्थितप्रज्ञ झालेल्या शर्मिष्ठेशी होते. हो, या भेटी म्हणजे त्याच्या भूतकाळाशी झालेली एक प्रकारची तडजोड आहे. देवयानीचा अहंकार गळून पडला आहे आणि शर्मिष्ठा त्याला प्रेमाचा खरा अर्थ समजावते. ती काय म्हणते? ती म्हणते, प्रेम म्हणजे काहीतरी मागणं नाही. प्रेम म्हणजे स्वतःला देणं आहे. ययातीने आयुष्यभर प्रेम मागितलं होतं. आता त्याला प्रेम करण्याचा खरा अर्थ कळतो. म्हणजे अखेरीस त्याला कळतं की तो ज्या सुखाच्या मागे धावत होता ते सुख किंवा प्रेम बाह्य जगात नव्हतंच. अजिबात नाही.
त्याला ध्यानावस्थेत आत्मसाक्षात्कार होतो. त्याला कळतं की मी हे शरीर नाही, मी हा राजा नाही, मी फक्त अनुभवांचा एक शाश्वत प्रवाह आहे. हाच खरा मोक्ष आहे. आणि या जाणीवेसह तो देह ठेवतो. त्याचे शेवटचे शब्द? त्याचे शेवटचे शब्द या कादंबरीचं सार सांगतात. तो म्हणतो, मनुष्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य हे आहे की वासना अनंत आहे. जो माणूस या वासनेच्या चक्रातून स्वतःला सोडवतो तोच खरा मुक्तात्मा. वा, म्हणजे खांडेकरांनी ययातीच्या कथेला एका रूपकासारखं वापरलं आहे. ययाती म्हणजे अतृप्त वासना, देवयानी म्हणजे बुद्धीचा अहंकार. शर्मिष्ठा म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि पुरू म्हणजे निरपेक्ष त्याग. या सगळ्यांच्या संघर्षातून आणि समन्वयातूनच आयुष्याचा खरा अर्थ सापडतो. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. अगदी. वासना माणसाला बांधून ठेवते, त्याला धावायला लावते, तर त्याग किंवा अनासक्ती माणसाला मुक्त करते. खरा आनंद मिळवण्यात नाही, तर योग्य वेळी त्याचा मोह सोडून देण्यात आहे. बरोबर. वासना आंधळी असते. ती फक्त स्वतःकडे पाहते. विरक्ती डोळस असते. ती संपूर्ण चित्राकडे पाहते आणि आपल्याला प्रकाशाकडे नेते. ययातीचा हा प्रवास म्हणजे भोगातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मी पणाकडून शून्यत्वाकडे जाणारा एक विलक्षण अनुभव आहे. नक्कीच. आणि ही चर्चा संपवताना एक विचार माझ्या मनात येतोय, जो कदाचित ऐकणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोणता विचार? आपण सगळेच आपल्या आयुष्यात छोटे मोठे ययाती असतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात इच्छा आणि कर्तव्य यांचं युद्ध सुरू असतं. तर प्रश्न हा आहे की आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्या इच्छा आणि आपली त्याग करण्याची क्षमता यांच्यातलं संतुलन आपण कसं साधतो? आपल्या आयुष्यातली हेडॉनिक ट्रेडमिल कोणती आहे आणि त्या ट्रेडमिलवरून उतरण्याचा मार्ग आपण शोधतोय का? यावर थोडा विचार करणे हीच कदाचित या चर्चेची खरी फलश्रुती असेल.